मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तसंच मी अर्थमंत्री आहे, घड्याळाच्या पाठीशी राहिलात तर बारामती सारखा विकास करू शकतो असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। ते धाराशिव जिल्ह्याच्या नळदुर्ग नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते। या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या फेब्रुवारी 2022 ला व्हायला पाहिजे होता। 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25, आता 26 उजाडे। आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला, जुन्या कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबावं लागलेलं आहे। अजूनही एक प्रश्न आहेच। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मला जे वकिलांनी सांगितलेलं ते माझ्या नळदुर्गच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी ह्या निमित्तानं करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।